कबनूर दत्तनगर रोडवर असलेल्या पायल बॅग या दुकानावर शिवाजीनगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अंमली पदार्थ, देशी विदेशी दारू, गुटखा यांचे लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे। हिंदुत्ववादी संघटना व बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी या दुकानाचा भांडाफोड केला। दरम्यान अंमली पदार्थ विक्री व साठा केल्याच्या रागातून सामाजिक कार्यकर्त्यांनी दुकान मालकास चांगला चोपही दिला। या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, कबनूर परिसरातील कबनूर दत्तनगर रोडवर ओढ्याजवळ पायल बॅग नावाचे बॅग विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे। त्यातच छोटीशी पानपट्टी असून या दुकानात खुलेआम गांजासह अंमली पदार्थाची तसेच देशी विदेशी दारू, विविध कंपन्यांचा गुटखा याची विक्री केली जात असल्याची व त्याचा साठाही असल्याची कुणकुण हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागली होती। त्यांची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी या दुकानावर छापा टाकला। यावेळी दुकानात देशी विदेशी दारू, गांजा, चरस, भांगेच्या गोळ्या, त्यासाठी लागणारे पेपर, विविध कंपन्यांचा गुटखा मोठ्या प्रमाणात मिळून आला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे। दरम्यान कारवाई सुरू असतानाच जमलेल्या काही कार्यकर्त्यांनी वसवाड्याला खेचत चांगलाच प्रसाद दिला। कारवाईची माहिती समजल्यानंतर दुकानाबाहेर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे, पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत, रावसाहेब कसेकर, सुनील बाईत यांच्या पथकाने कारवाई केली।